चित्रपटाचे दिग्दर्शक सन्माननीय पॅरल शर्मा साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचे. या चित्रपटाचं वितरण करणारे कैलास गुरुड साहेब यांना विनंती करतो आपण या ठिकाणी आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. ठीक है सर, यहाँ पर ओके. धुळेवरून आलेले नाना बच्चव साहेब हे धुळे मध्यवर्ती बँकेचे मॅनेजर होते. आता 2 महिन्यापूर्वी ते निवृत्त झालेले आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी नाही सगळ्यात जास्त केला जात आहे. नाशिकवरून आलेल्या अभिनेत्री सन्माननीय श्वेता भांबरे यांनाही विनंती करतो आपण या ठिकाणी आपला सन्मान करायचा. यहाँ देखिए, यहाँ पर मैडम यहाँ देखिए. या चित्रपटाचे सूत्रधार गजबे साहेब आपण आपल्या या ठिकाणी सन्मान केला जातो. या चित्रपटाचे सूत्रधार सन्मान जी एस पाटील साहेब आपला सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातो. मेडिकल चेकअप करायचे काय कमी काय झालं ठीक आहे. नीचे लो मोबाइल. सामने सर लोग सर सामने देखिए, यहाँ पर देखिए, यहाँ पर सब जगह यहाँ पर देखिए. 1 मिनट यहाँ देखिए सामने. डन सर. तर 1 मिनिट या साईडला बघा इकडे. छोटे खाणे ट्रेलर बघितलं. मी नाईक साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मदत मी या चित्रपटातले यांच्यावरती फार मोठी जबाबदारी होती असे नाना बच्चव साहेब आपल्याला विनंती करतो की आपण आपल्या या ठिकाणी मदत एंटरटेनमेंट अँड इन्फो मीडिया SP वर्ल्ड जय मल्हार एंटरटेनमेंट यांच्या माध्यमातून एक मराठी चित्रपट तयार केले आणि या चित्रपटाचं जे काय प्रदर्शित करणं शॉर्ट फिल्म ज्याला आपण म्हणतो की तुमच्या हस्ते करणार आहे यासाठी हे सर्व उपस्थित झाले. या कार्यक्रमाला आपले छोटे खाणे ज्यांचे मूर्ती लहानपण कीर्तिमान असे GS पाटील साहेब या चित्रपटाचे सूत्रधार आहेत. त्यानंतर या ठिकाणी त्या चित्रपटाचे डायरेक्टर आहेत कैलास गुरुड साहेब. त्याच्यानंतर जयराज नायर साहेब आहेत जे चित्रपटामध्ये काम करतात ते. त्याच्यानंतर नाना बच्चव साहेब आहेत जे धुळे मध्यवर्ती जिल्हा बँकेत ते मॅनेजर म्हणून होते, आता ते सेवानिवृत्त झालेले. त्याच्यानंतर नाशिकच्या अभिनेत्री आहेत श्वेता भांबरे याही या ठिकाणी उपस्थित आहेत. हा एक चित्रपटाचं नाव मला वाटतं मी जाहीर न करता स्वतः GS पाटील साहेब प्रस्तावितमध्ये ते करणार आहेत. मी GS पाटील साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी प्रस्तावित करा. आदरणीय आपले सर्वांचे लोकनेते गणेशजी नाईक साहेब, महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपस्थित सर्व आपले सहकारी कलाकार बंधूंनो, आज खरं म्हणजे मला खूप आनंद होत आहे की आमचा हा पहिला चित्रपट आहे. दादा आपल्याला आठवत असेल 1984 साली आम्ही पहिला ऑडिओ कॅसेट बनवली होती. शाहीर जीवन पाटलांची दिवा गावामध्ये आपण त्याचं ओपनिंग केलं होतं. त्याच्यानंतर 2000 साली
मी स्वतः काळूबाईचं गणपत ही व्हिडिओ कॅसेट बनवली होती गाण्याची, आणि जयराज नायकसाहेब ज्यावेळी पहिल्यांदा त्या ऑडिओ कॅसेटमध्ये होते त्याचं सुद्धा ओपनिंग आज आपणच केलं होतं. आणि आज योगायोगानं चित्रपटाचं ओपनिंग सुद्धा आपल्या शुभस्ते होत आहे. खरोखर म्हणजे आमचे डायरेक्टर प्यारेलाल शर्मा या ठिकाणी उपस्थित आहेत. प्यारेलाल शर्मा ज्यावेळी आम्हाला भेटले आणि त्यावेळी आम्हाला हे सगळं सांगितलं की आपल्याला एक चित्रपट बनवायचा आहे, त्यावेळी नाना बच्छाव हे पुढे आले. हे धुळ्याचे म्हणजे मॅनेजर आहेत बँकेचे, धुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे, पण त्यांना एक ॲक्टिंग करण्याची हौस होती आणि म्हणून त्याने सांगितलं की ठीक आहे, आपण एक करूया, एक ग्रुप तयार करून आपण हा प्रोग्राम करूया. आणि अशा रीतीने बदलापूर, नाशिक आणि आपल्या करंजा, उरण या ठिकाणी ह्या चित्रपटाचं शूटिंग झालेलं आहे आणि शूटिंग खूप छान झालेलं आहे. चित्रपट उत्कृष्ट झालेला आहे. या चित्रपटाची कथा मी थोडक्यात सांगतो की ह्या चित्रपटाचं नाव आहे सावित्री कलियुगातली. सत्यवान सावित्री आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जी पुराणातली सत्यवानाची सावित्रीने त्या सत्यवानाचे प्राण कसे यमाच्या जबड्यातून आणले, बरोबर की नाही. ती कथा आणि त्याच्यामुळेच आज सर्व महिला वडाची ते पूजा करतात की मला जन्मोजन्मी हाच पती मिळू दे. तर अशा प्रकारे ही आधुनिक सावित्री आहे की ही सावित्री एका जो आमचा हिरो आहे चित्रपटाचा नायक, तो श्रीमंत बापाचा मुलगा आहे, परंतु त्याला बापाची मदत न घेता स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे आणि त्याच्यासाठी तो काहीतरी करायचं ह्या उद्देशाने तो सावकाराकडून कर्ज घेतो आणि उद्योगधंदा करायचा म्हणून तो मार्गाला लागतो. त्याचा एक पार्टनर असतो आणि त्याचा जवळ एक वकील असतो. आता वकिलाची भूमिका ती मी केलेली आहे, माझे जास्त काम नाही, पण थोडंसं काहीतरी करावं म्हणून प्यारेलाल शर्माने मला सांगितलं की नाही वकील बनव. बोला ठीक आहे, चल वकील बनव. आणि तिघांच्या मदतीने आमचे ग्रुप असतो, आम्ही एक डील करतो. आमचा नायक जो आहे तो डील करतो आणि तो डील मध्ये त्याला करोडो रुपये मिळतात. परंतु आपल्याला हे माहित असेल की नोटबंदी ज्यावेळी जाहीर होते त्यावेळी तो नायक तो टीव्हीवर बातमी बघतो आणि घाबरतो की आता आपल्याला जे करोडो रुपये मिळालेले आहेत त्याचं काय करणार, कारण ते नोट जरी पैसे असले तरी ते आता सध्या फक्त कागद झालेले आहे. आता मी सावकाराचं कर्ज फेडणार कसं, या उद्देशाने तो काय करतो की मला आता आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. आणि मग असं आत्महत्या करत असताना त्याची जी पत्नी असते ती पत्नी त्याला कशा प्रकारे परावृत्त करते त्या आत्महत्येपासून. आणि त्याच्यासाठी ती पत्नी सांगते की तू मला फक्त तुमचे 24 तास दे, तुला जर आत्महत्या करायचीच आहे तर आत्महत्या कर, परंतु मला फक्त 24 तास तुझ्या जीवनातले दे, त्याच्यानंतर तू आत्महत्या केलीस मला काही दुःख होणार नाही. अशा प्रकारे त्या 24 तासाच्या पिरियडमध्ये ती नवऱ्याला त्या ह्याच्यापासून आत्महत्येपासून परावृत्त करते. असा तो एक चित्रपटाचा शेवट आहे आणि तो सगळे आनंदी होतो. ते पैसे जे असतात ते बँकेत भरून नंतर मग त्याला सरकारच्या नियमाप्रमाणे 70% काही पैसे रिटर्न मिळतात आणि पुन्हा तो आईबापांचा चांगल्या प्रकारे सेवा करतो आणि अशा प्रकारे चित्रपटाचा शेवट गोड होतो. असा चित्रपट आहे आणि खूप सुंदर चित्रपट, म्हणजे महिलांनी बघावा असा चित्रपट आहे. आणि आज या चित्रपट साधारण आम्ही एक 4 महिन्यामध्ये आम्ही तो पूर्ण केला होता, परंतु थोडा काही कालावधीमध्ये ते सेन्सॉरशिप करणं, त्याच्यानंतर इतर सगळे डबिंग सगळं अमुक तमुक सगळं करताना जरा थोडासा उशीर झाला. आणि अशा प्रकारे तो पूर्ण होऊन गेल्या महिन्यात आम्हाला सेन्सॉरचं सर्टिफिकेट मिळालं आणि आता साधारण ह्या महिन्यात आपल्याला तो रिलीज करतोय आम्ही थिएटरमध्ये. आणि नक्कीच प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळेल अशी मला खात्री आहे. आणि साहेब आपल्या हस्ते आज आम्ही याचा शुभारंभ करण्याचं ठरवलं. प्यारेलाल शर्मा यांनी विचारलं की साहेब आपने को तो लॉन्चिंग करना पडेगा, हे आम्हाला करायचं होतं, अंधेरीला करायचं ठरवलं होतं त्याने. बरं तेवढ्या लांब कशाला अंधेरीला वगैरे करता. मी जरा साहेबांना विचारतो, साहेबांची वेळ घेतो आणि साहेबांची वेळ असली तर मग साहेबांच्या हस्ते आपण करू.
आणि सर्वांनी मग मान्य केलं आणि आज हे धुळ्यावरून ते नाशिकवरून हे सगळे आले मंडळी आणि आपले गजबी अमरावतीवरून आलेले आहेत. ते त्यांचं सुद्धा ह्या पिक्चरला हातभार लागलेला आहे. अशा प्रकारे एक चांगला चित्रपट सगळ्यांच्या टीमच्या मदतीनं हा तयार केलेला आहे. आता डिस्ट्रीब्युशनची जबाबदारी कैलास गुरुड साहेब यांनी घेतलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या डिसेंबरमध्ये तो प्रदर्शित होईल. अशा प्रकारे हा आमचा पहिला चित्रपट आहे आणि नक्कीच आपले शुभाशीर्वाद आम्हाला मिळतील अशी मी अपेक्षा बाळगतो आणि मी या ठिकाणी मनोगत संपवतो. धन्यवाद. जरा 2 मिनिटं. आता हे तुम्ही एवढी स्टोरी सांगितली नंतर मला माझ्याकडे 4 प्रश्न आहेत. धन्यवाद DS पाटील साहेबांनी आता पहिली गोष्ट म्हणजे हा हिंदीमध्ये का मराठी? DS पाटील साहेबांनी त्या चित्रपटाबद्दलची संपूर्ण माहिती दिली, पण तत्पूर्वी जे कलाकार आहेत इव्हन सर्व बसलेले आहेत तुम्हाला या चित्रपटात माहिती दिली. पण आज तुम्हाला GS पाटील नाईक साहेबांचं GS पाटीलचं नातं हे गुरु शिष्यांचं नातं आहे. आज अनेक वर्ष झाले साहेब राजकारणात झाले, ते लहान होते तेव्हापासून आम्ही बघतोय आणि समाजकारणाबरोबर त्यांचं चित्रपट असेल त्यांची सांगितलं होडी वगैरे हे करण्यात त्यांना फार आवड आहे. म्हणजे हे खरोखर त्यांचं आपण या ठिकाणी कौतुक करावं, कारण तुम्ही नाशिक आणि धुळ्यावरून आलेला तुम्हाला माहीत नसेल म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं. दादा आपण हे जे कलाकार आहेत छोटेखानी तुमचे असते त्यांचा सन्मान करूया, कारण आज ते भाग्यवान आहेत की आज राज्याचे वनमंत्री आहेत आणि त्यांच्या हस्ते त्यांचा सन्मान होतोय या ठिकाणी. नमस्कार. आदरणीय गणेशजी नाईक सर हे आपल्याला चित्रपटाचं उद्घाटनासाठी लाभले हे आमच्या टीमसाठी खूप मोठी गोष्ट आहे. हे चित्रपटाशी कनेक्टेड असे झालो आम्ही की पॅरलल सरांबरोबर मी आधी जिंदा है माया म्हणून वेब सिरीज केली होती. तिथून आम्ही कनेक्टेड असल्यामुळे म्हणून मी बँकेला पण सर्व्हिस करत असताना कराटे मास्टर होतो. सरांनी पाहिलं की यांचा लुक जो आहे तो विलनला साजेस आहे. त्यांनी सांगितलं की आपल्याला असा असा चित्रपट बनवायचा आहे ना. मी म्हटलं की सर मी पण आता बँकेतून रिटायर होतोय तर जे काही अमाऊंट असेल ते आपण आपल्या पद्धतीने त्याला लावून एक चांगला चित्रपट तयार करू. तर म्हणजे हिंदी असेल मराठी असेल सगळे चित्रपट हे पुरुष प्रधान असतात, पण हा चित्रपट आपण स्त्रीप्रधान बनवलेला आहे. म्हणजे आतापर्यंत सगळ्या जे चित्रपटातल्या नायिका आहेत त्यांना दुय्यम स्थान दिलं जातं, पण सावित्री जी आहे ती सत्यवान सावित्री सगळ्यांना माहिती आहे. पण कलियुगातली स्त्रीसुद्धा आपल्या नवऱ्यासाठी काय करू शकते हे आपण या चित्रपटातून सामाजिक संदेश पण देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्याच्यात मी विलन नायर सर जे आहेत ते माझे वडील बनले आहेत, मी त्यांचा मुलगा आहे. आणि ते जे आम्ही चित्रपटात हिरोला जे काही पैसे दिले आहेत त्याच्यात आमचं विलनचा रोल आहे. तो तुम्ही बघितल्यावर लक्षात येईल की आम्ही हे केलेलं आहे. तर तेवढं चित्रपट थिएटरला जाऊन बघावं अशी विनंती. GS पाटील हे या चित्रपटाचे सूत्रधार आहेत असं मला सांगण्यात आलं. सावित्री कलयुगाची एक डायरेक्टर प्यारलाल शर्मा, वितरक कैलास गुरुड, अभिनेता जयराज नायर, नाना बच्चाव, श्वेता भामरे अशा सर्व सहकार्यांच्या माध्यमातून या चित्रपटाची निर्मिती झालेली आहे. बघता क्षणी हा चित्रपट लोकांना भावेल अशा प्रकारचा माझा विश्वास आहे. GS पाटलाविषयी बोलायचं झालं तर GS पाटील हा जरी ग्रामीण भागातले आम्ही असलो तरी सुद्धा संस्कार हे ज्या ज्या ठिकाणी संस्कृतीचं जतन केलं जातं असे संस्कार घेऊन GS पाटील वाढला, दानाचा मोठा झाला. समाजकारणात राजकारणात त्यानं यश संपादन केलं आणि GS पाटलाला कलेची कायम आवड मी बघितलेली आहे. गायन, अभिनय आणि समाजासमोर जाताना चांगलं चित्र जावं, एक गुड मेसेज संदेश समाजाला द्यावा अशा प्रकारची कायमची त्याची इच्छा राहिलेली आहे. आज ह्या सावित्री कलियुगाची या चित्रपटाच्या माध्यमातून स्त्री प्रधान भूमिकेच्या माध्यमातून या चित्रपटाला अंजाम देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा यशस्वी होईल असा माझा विश्वास आहे.
माझे स्नेही GS पाटील हे लहानपणापासूनच संस्कार घेऊनच पुढे जीवन जगत असताना त्यांना विविध प्रकारचे जे छंद आहेत, वाचनाचा छंद आहे, गायनाचा छंद आहे, गायन ऐकण्याचा छंद आहे, विविध कलाकारांना प्रोत्साहित करण्याचा त्यांनी बऱ्याच वेळेला आयुष्यात योग आणलेले आहेत. आणि आज सावित्री कलियुगाची ह्या चित्रपटाचे सूत्रधार म्हणून त्यांनी या ठिकाणी भूमिका स्वीकारली आहे. प्यारलाल शर्मा त्याचे डायरेक्टर आहेत, कैलास गुरुड वितरक आहेत, जयराज नायर अभिनेता आहे, नाना बच्छाव, श्वेता भामरे, अनेक सगळ्यांच्या सहकार्यानं हा चित्रपट या कलियुगामध्ये आपल्या पतीला कशा प्रकारचा पाठिंबा द्यावा, त्याच्यासाठी जीवनामध्ये कशी बाजी लावावी, हे एका स्त्रीच्या माध्यमातून एक आदर्श आणि जिद्द दाखवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. हा चित्रपट यशस्वी होईल असा माझा विश्वास आहे. ओके, सावित्री कलियुगात या चित्रपटामध्ये मी विलनचा रोल केला आहे. नाना बच्चाव यांनी माझ्या मुलाचा रोल केला आहे. हाही विलनच आहेत. याची एक पद्धत आहे. आपण कसं एखाद्या मित्राला प्रेमाची मिठी मारतो किंवा एखाद्या मैत्रिणीला प्रेमाची मिठी मारतो, पण हा जेव्हा प्रेमाची मिठी मारतो ना, तो समोरचा माणूस मेलाच म्हणून समजा, अशी याची मिठी असते. हा विलन आहे. प्रेमाची मिठी मारून बऱ्याच गोष्टी यांनी हत्या केलेल्या या चित्रपटामध्ये. मला बरं वाटलं या चित्रपटात काम करताना. या चित्रपटाचे डिरेक्टर आहेत प्यारेलाल शर्मा. अतिशय शांत पद्धतीने सेटवरती अजिबात बॉम्ब नाही, काय नाही, खूप शांतपणे या चित्रपटाचं शूटिंग त्यांनी केलं, डिरेक्शन त्यांनी केलं, खूप सुंदर केलं. मला असं वाटतं की हा चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला कळेलच. आणि या चित्रपटामध्ये आमचे फार जुने मित्र GS पाटील साहेब यांनीसुद्धा काम केलेलं आहे. ते या नवी मुंबई सगळ्यांचे परिचयाचेच आहेत. परत ही श्वेता भामरे सॉरी आणखीन कैलास गरुडे वितरक आहेत, रवी कुमार, हे सगळे अमरावतीवरून आले या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चसाठी आले. आणि ते नाईक साहेबांच्या हस्ते ट्रेलर लॉन्च झालं या चित्रपटाचा, गणेशजी नाईक साहेबांच्या हस्ते. आणि त्यांनी ट्रेलर पाहिलं, त्यांनाही ते खूप आवडलं आणि त्यांनी त्यांचं मनोगत खूप छान प्रकारे व्यक्तिगत केलं आहे. खूप छान प्रकारे ते बोलले. आणि मला असं वाटतं की हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर चित्रपटात येऊन हा चित्रपट बघा. तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या मित्राला सांगा, मैत्रिणीला सांगा आणि तुमच्या बायकोलाही सांगा, हा चित्रपट थिएटरला जाऊन बघा. तुमच्या बायकोला म्हणतो मी, थिएटरला जाऊन बघा असं सांगा आणि खरोखर तुम्हाला हे आवडेल. धन्यवाद. सर, तुम्ही आता म्हणालात की तुमचा मुलगा हा विलन, तुम्ही विलन, तुमचा मुलगा विलन, त्याला पहिल्यांदा मिठी मारली जायचं असं तुम्ही म्हणालात. तर बापाचं आणि मुलाचं कधी मिठी मारण्याचा प्रयत्न झाला आहे का? बापाला मिठी मारायची त्याची हिंमतच नाही. त्यामुळे तो बापाला कधीच मिठी मारू शकत नाही. मी सांगेल त्यांना त्यांनी मिठी मारली आहे. सर, आपण या ठिकाणी एक विलनची भूमिका केली. तुमच्याकडे पाहिल्यानंतर मला एक चित्रपट आहे, त्याचं मी नाव नाही सांगणार, त्याच्यातली ती भूमिका असे एका ट्रेलरमध्ये आम्ही पाहिलं. काम करताना मला काय वाटतं? मी जुडो कराटे मास्टर आहे. त्याच्यामुळे माझे जे स्वतःचं जे हे आहे लुक्स वगैरे जे आहेत ते म्हणजे ॲज अ विलन टाईपच असतात. तर काम करताना जे आपल्याला हे द्यावं लागतं, पॉवर जे दाखवावी लागते, विलन हा पॉवरफुलच असला पाहिजे. तर ह्या चित्रपटात प्रेमाची मिठी म्हणजे काय, तर आपल्याला माहिती असेल महाभारतात आपले धृतराष्ट्र भीमाला मिठी मारतात. तर धृतराष्ट्र ज्यावेळेस भीमाला मिठी मारतात त्यावेळेस श्रीकृष्ण सांगतो की जर कधी भीमाला मिठी मारली धृतराष्ट्रांचं ते त्याचा वध करतील बा.
तर त्यांनी आपलं श्रीकृष्णाने त्यांना लोखंडाचा पुतळा दिला पहिल्यांदा मिठीमध्ये, तर तो त्यांनी तोडला. ही संकल्पना घेऊन मला त्या चित्रपटामध्ये जे पण कोणी आम्हाला विरोध करत असतील त्यांना मी म्हणजे प्रेमाची मिठी देत आहे, असं ती संकल्पना आहे प्रेमाच्या मिठी. स्वतःची आपण या चित्रपटात काम केलं आणि सावित्री म्हणजे की पुरातन काळातली, त्या कलियुग म्हणजे की प्रत्येकाच्या डोक्यात काहीतरी वेगळं असतं. कलियुग चाललंय ना आपलं आता, सावित्री कलियुगाची, म्हणजे त्यातलं परिवर्तन आहे की त्याचे दुष्परिणाम आहेत. पण एक त्या ठिकाणी अभिनेत्री म्हणून काम केलं का असं? या चित्रपटामध्ये आम्ही दोन्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक आईचा मुलावरती अंधविश्वास, प्रेम, आपण म्हणतो ना की प्रेम कधी कधी चांगलं पण असतं, कधी कधी ते घातक पण असतं. तर आम्ही त्या चित्रपटातून ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा चित्रपट खरंच एकदम जिव्हाळ्याचा विषय, कौटुंबिक आहे, सगळ्यांनी बघावा असा आहे. आणि आम्ही आमचे सर्वच कलाकारांनी 101% देण्याचा प्रयत्न केला. आता बाकी सगळे काम करताना आपल्या मनामध्ये नाटकात काम करायला नाटक असं ते मनामध्ये फार ठेवून जातं, हरवून जातं, म्हणजे ते मनामध्ये शरीरात ते गुंतले जातं. तसं तुमच्या मनामध्ये अभिनेत्री या नात्याने सावित्री कशा पद्धतीने सादर केलं? सावित्री मी 101% माझं देण्याचा प्रयत्न केला की मी जेव्हा फ्युचरमध्ये माझं लग्न होईल, जेव्हा माझं मुलगा वगैरे असेल, माझं बॉन्डिंग कसं असेल माझ्या मिस्टरांसोबत, माझ्या मुलांसोबत, त्या गोष्टी मी आज म्हणजे त्या चित्रपटामुळे मी लग्न न करता त्या सगळ्या गोष्टींचा मी खूप छान प्रकारे अनुभव घेतला. आणि मी फर्स्ट टाईम प्यारेलाल शर्मांसोबत काम केलं. मला त्यांच्यासोबत काम करून खूप आवडलं. त्यांनी जेव्हा स्टार्टिंगला मला ही स्टोरी सांगितली होती ना, तेव्हा माझं थोडंसं मनामध्ये चलबिचल होत होतं, करू नको करू. पण एक म्हणतात ना, कलाकाराला ज्या भूमिका येईल त्या त्यांनी एकदम 101% देऊन केलाच पाहिजे. आणि ते मी माझं 101% देण्याचा नक्की प्रयत्न केलेला आहे. सर, आपण सुद्धा या चित्रपटात तुमचं मुलाचं योगदान आहे, तेव्हा हा चित्रपटाचं नाव आणि सुरुवात केल्यानंतर तुमच्या मनाच्या भावना कशा निर्माण झाल्या? नमस्कार, मी रविकुमार गजबी. मी या चित्रपटाचं मला पहिले काही माहिती नव्हतं, परंतु माझे मित्र नाना बजवा सर यांच्या माध्यमातून जुडलो आणि त्यांच्या माध्यमातूनच प्यारेलाल शर्मासोबत जोडलेलो. हा चित्रपट मी पण पहिले आधी स्टोरी समजून घेतलेली, नंतर मग यासाठी आर्थिक मदत पाहिजे तर म्हणून मग आम्ही पार्टनरशिपमध्ये सहभागी झालो. चित्रपटामध्ये मी डॉक्टरचा रोल केलेला आहे आणि चित्रपटाला जो मुख्य हिरो आहे त्या हिरोचा पण माझा मुलगा मी बालपणाचा रोल केलेला आहे, नमो गजबी यांनी. चित्रपट खूप सुंदर आहे, पारंपरिक आहे, त्यानंतर फायटिंग आहे आणि रोमॅन्टिक पण सुद्धा आहे. हा वेगवेगळ्या पद्धतीने चित्रपट तयार झालेला आहे आणि यामध्ये सर्व कलाकारांनी इतकं आत्मविश्वासाने इतकं स्फूर्तीने काम केलेलं आहे की कल्पना करू शकत नाही. आम्ही कंटिन्यू 12-13 दिवस आम्ही शूटिंग केली आणि या शूटिंगमध्ये सर्व म्हणजे माझाच चित्रपट म्हणून सर्वांनी काम केलेलं आहे, जेणेकरून असं वाटत होतं की आम्ही एकाच परिवारातले सर्व कुटुंब आहोत आणि आपला हा चित्रपट तयार होत आहे. आणि चित्रपटातले सर्वांचे पात्र खूप छान आहेत. श्वेता मॅडमनी पण खूप चांगलं काम केलं, नायर साहेबांनी पण केलं, नानासाहेबांनी पण केलं. या सर्व कलाकारांनी इतकं स्फूर्तीनं काम केलेलं आहे की कल्पना करू शकत नाही. आणि मी सुद्धा माझा एक डॉक्टर म्हणून याच्यामध्ये रोल आहे छोटासा, त्यामध्ये मी चांगलं काम केलेलं आहे. आणि आमचे दिग्दर्शक प्यारेलालजी शर्मा यांनी इतकं मनापासून आमच्याकडनं सर्वांकडनं काम करून घेतलेलं आहे, सर्व ॲक्टर्सकडनं, आणि सर्व चांगली भूमिका सर्वांनीच निभावलेल्या आहेत. आणि हा चित्रपट सर्वांना आवडेल, सर्वांनी थिएटरमध्ये बघायचा आहे. थिएटरमध्ये बघून आपण आपल्यासोबत सर्वांना याची माहिती देऊन, चित्रपटाची देऊन त्यांनी सर्वांना आपल्याला या चित्रपटात सहभागी करायचं आहे बघायसाठी. आणि आम्हाला आनंद वाटतो की असा चित्रपट फार कमी याच्यात मिळालेला आहे आणि बघायला पण मिळेल ना. आणि असे चित्रपट अनेक चित्रपट झालेले आहेत, पण असा एक आपुलकीचा चित्रपट हा क्वचितच आमच्यासमोर दिसतो आहे. आणि सर्वांनी या चित्रपटाचा योग घ्यावा, सहभाग घ्यावा आणि सर्वांना शुभेच्छा देतो. सर्व
आमची कलाकारांना शुभेच्छा देतो. आमची सर्व जेवढी टीम होती त्या सर्वांनी चांगलं काम केलं, त्याच्याबद्दल त्यांना पण शुभेच्छा देतो. थँक्यू. काय संकल्पना घेऊन तुम्ही आवाज असते सर. मी माझं थोडंसं तो परिचित आहे. मी ॲज ए लेखक डायरेक्टर म्हणून माझा पहिलं पिक्चर होतं जगो अंबाबाईचं. सेकंड पिक्चर होतं माझं प्रेमाचे नातं. आणि नंतर मी केलं फक्त 12 तास. आणि आत्ता हे पिक्चर जे चालू आहे कम्प्लीट केलं ते नाव आहे सावित्री कलियुगातली. तर लहानपणापासून मी बघत होतो का वड सावित्रीची पूजा, सत्यवान सावित्री, आणि त्या सतयुगामध्ये सावित्रीची जी भूमिका होती, सत्यवानाची भूमिका जी होती, आता सध्या आहेत का? जर अशी वेळ आली किंवा असा संकट आला नवऱ्यावर, तर बायको काय ती सावित्री बनवू शकते का? हे डोक्यात आल्यानंतर मध्ये आमचे PM नरेंद्र साहेब मोदी साहेब जे आहेत नोटबंदी केली होती. बरीचशी घटना ऐकली मी. बोललो बाबा कोणी आत्महत्या केली, कोणी काय टेन्शन घेतलं, काय केलं, कसं केलं. बरोबर अशी जर काय वेळ आली एखाद्या नवऱ्यावर, बायको काय करणार? आणि ह्याच संकल्पना घेऊन आपण जी पिक्चर जी तयार केली सावित्री कलियुगातली. आणि मला वाटतं आजच्या काळामध्ये ही जी गरज आहे का फक्त आपण सावित्रीची पूजा करतो, वडाची पूजा करतो, ती नाही. वेळ आला का आपण सावित्री बनून दाखवायचं आहे. ही प्रत्येक स्त्रीमध्ये ती पॉवर आहे ती, आणि ती सिद्ध केली मी त्या पिक्चरमध्ये. या चित्रपटाचं लेखन केलं सर कथा पटकथा माझीच आहे. आणि संवाद आहे आमचे श्रद्धा पवार आणि राकेश सिरके हे या लोकांनी केले. आता हा सावित्री कलियुगाचा हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर हो तुमची काय म्हणजे भविष्यात सर एक कल्पना आहे. ॲक्च्युली काय आहे, मी पहिल्यांदा आपले जे सिनियर कलाकार जयराज नायर साहेब आहेत, पहिलं फक्त बघायचं ना लहानपणापासून की हा आहेत कलाकार चांगले आहेत. आणि जेव्हा ह्यांना बघायचं मला निळू फुलेंची आठवण यायची. आणि ह्या पिक्चरमध्ये जी भूमिका केली त्यांनी, मला असं वाटलं की नाही काहीतरी आपण अन्याय करतो. साहेबांनी घेऊन काहीतरी एक फुल फ्लॅश एक मोठी मूवी केली पाहिजे. त्यात फक्त जयराज साहेब असतील आणि बाकीचे जे हे पोरं असतील ना खेळणारे त्यामध्ये, म्हणजे एक गुरु आणि 10-12 शिष्य असतील ते. आणि पिक्चरचं नाव आहे लतवा. अप्रतिम पिक्चर आहे आणि ते करणार आहेत जानेवारीमध्ये. आता तुम्ही असे वेळ लांब लांब बसलेले हां महत्त्वाचं ते. सर आपले गुरु सन्माननीय नाईक साहेबांनी आपलं ओळख केलेली बरोबर करण्यासाठी गोष्ट आहे. कारण तुम्ही राजकारणात जरी असला, समाजकारणाच्या बरोबर तुम्हाला तुमच्यामध्ये कलेची एक जाण आहे. ज्या नवीन शाहीर होऊन गेले जीवन पाठवायचं, त्यांच्याबरोबर तुम्ही ऑडिओ तयार केले. त्याच्यानंतर तुमचे बरेच ऑडिओ आले. तुम्ही चित्रपटातसुद्धा बरेचसे सहकार्य करण्याची तुमची भूमिका होती. तुमचं स्वप्न आज पूर्ण झालं मला वाटतं. लहानपणापासून ह्या कलाक्षेत्राची मला आवड आहे. आणि ह्या माध्यमातून सुरुवातीला आम्ही ऑडिओ कॅसेट काढलेली होती. त्यामध्ये मी स्वतः गाणी लिहिलेली होती आणि ती शाहीर जीवन पाटील आणि त्याचप्रमाणे एक शास्त्रीय संगीतकार होते, आपले कोळी ॲक्टर होते म्हणजे नाटकामधले, त्यांनीसुद्धा ते गाणी गायलेली होती. त्याचप्रमाणे स्वर्गीय विठ्ठल उमप ह्यांनीसुद्धा मी लिहिलं एक गाणी त्यांनी बोललेलं होतं. आणि त्याच्यानंतर मग मी डान्स CD काढलेली होती. काळूबाईचा गणगोत ही एक व्हिडिओ कॅसेट काढलेली होती. आणि ही कॅसेटला भरघोस प्रतिसाद मिळाला होता मला. काळूबाईचं जे ठिकाण आहे साताऱ्यामध्ये, त्या ठिकाणी ही कॅसेट आपली भरपूर चालली. आणि जयराज नायर साहेब हे त्यावेळी पहिल्यांदाच आमच्या त्या कॅसेटच्या माध्यमातून होते. त्याच्यानंतर मग विजय चव्हाण आणि जयराज नायर साहेब यांच्या दोघांच्या मदतीनं आम्ही कोळी गीतांची एक व्हिडिओ कॅसेट बनवलेली होती. आणि अशा प्रकारे माझा हा प्रवास सुरूच होता. आणि त्याच्यानंतर मग हा जे चित्रपट आम्ही काढलेला आहे सावित्री कलियुगातली, हा चित्रपट माझे कैलास गुरुड हे माझे सहकारी आहेत, मित्र आहेत बऱ्याच वर्षापासून. आणि त्यांच्याकडे प्यारलाल शर्मा हे दिग्दर्शक चित्रपटाच्या माध्यमातून येत होते. मग त्यांनी ज्यावेळी आम्ही लोकेशन बघायची होती, ते लोकेशन आम्ही त्यांना बघून दिली. आणि अशा प्रकारे
मला बोलले की पाटील साहेब तुम्ही पण एखादी भूमिका करा. तर मी सांगितलं ठीक आहे, अरे मला तर आवडत आहे, तुम्ही भूमिका दिली तर मला आवडेल करायला. आणि अशा प्रकारे ह्या चित्रपटामध्ये जो नायक आहे त्या नायकाचा मित्र म्हणून मी वकिलाची भूमिका त्यामध्ये केलेली आहे. आणि एक मला लहानपणापासून वाटत होतं की कुठेतरी चित्रपटामध्ये आपण काम करावं, आणि अशा प्रकारे ती आज माझी एक इच्छा पूर्ण झालेली आहे. मी कैलाश गुरु. मी बेसिकली साऊथ इंडियन आहे आणि पण पुण्यात स्थायिक असल्यामुळे माझं मराठीचं जरा चांगलं संभाषण आहे. मी पूर्वी तेलुगू पिक्चर आम्ही डिस्ट्रीब्यूट करायचो. वरळी एरियामध्ये आमचे साऊथ इंडियन लोक पॉप्युलेशन जरा जास्त होते. त्या ठिकाणी गीता टाकीज आणि दीपक टाकीज यामध्ये माझ्या मित्राच्या वतीनं मी डिस्ट्रीब्युशन करायचो. याच संदर्भात मी शोध घेत असताना माझी आणि पॅरलल साहेबांची भेट झाली. या भेटीचं रूपांतर हा पिक्चर सावित्री कलियुगाचा निमित्ताने आम्ही एकत्र आलो. आता आम्ही हा डिस्ट्रीब्युशन जोरात करायचं चाललं आहे. आमचा पहिला प्लॅन आहे की नवी मुंबई आणि अलीकडचे जे बाजूबाजूचे जे राज्य आहेत त्यांच्यामध्ये आपले डिस्ट्रिक्ट आहेत त्याच्यात आम्ही पहिले सुरुवातीला या महिन्याच्या एंडला चालू करायचं चाललं आहे. आमचं सर्व आता फायनल स्टेजला आहेत. या महिन्याच्या एंडपर्यंत पहिलं एक 20-25 टॉकीजमध्ये आम्ही सुरुवात करणार आहे आणि याची पूर्ण मार्केटिंग आम्ही जाता जोरात करणार. त्यात आम्हाला सर्व मीडियाचा पण सपोर्ट लागणार आहे, कारण मीडियाच्या शिवाय आजच्या काळात हे शक्य नाही आहे. आता जो सैराट पिक्चर जो आहे त्याच धर्तीवर आज पिक्चरचे जे गाणे आहेत त्याच धर्तीवर आहेत. पण सैराटचा जो पॉप्युलर झाला आहे तो त्याच्या गाण्यामुळे झाला आहे. यात पण 1-2 गाणी फार सुरेख आहेत. त्याचा प्रॉपर जर मीडियाने सपोर्ट करून जर त्याला चांगल्या पद्धतीने मार्केटिंग केलं हा पिक्चर पण एक चांगल्या लेवलला जाऊ शकतो असं मला आशा आहे. आणि या पिक्चरमध्ये जे नवीन कलाकार आहेत यांनी अत्युत्तम काम केलेले आहेत आणि त्यांना आता सतत आमच्याबरोबरच आहेत. ते पण या मार्केटिंगसाठी भरपूर आम्हाला सहयोग करतातच आहे. पुढे पण सहयोग करतील अशी आशा करतो आणि तुमचं पण सहकार्य आम्हाला नवरा काय करतो काय नाही करत त्याच्यावर लक्ष असतं नसतं. आणि आज ती महिला आपल्या नवऱ्यासाठी वाचवण्यासाठी ही प्रयत्न करतो, म्हणजे नवऱ्याला वाचवण्यासाठी. म्हणजे त्यांच्यावर जर संकट आलेलं आहे आज महिला त्या याच्या मिस्टरांवर, तर तिन्ही ते महिलांनी आज कलियुगातील सावित्रीने आज कलियुगातील सर्व पुरुषांना आणि महिलांसाठी मोठा काय आपणही आपल्या नवऱ्याबरोबर उभा राहायलाच पाहिजे आणि त्या उभ्या राहतील असा तुम्ही दाखवलेला आहे पिक्चरमध्ये. आणि खरोखर प्यारेलाल असतील त्यांचे सर्व सहकारी आहेत, जे दादा आहेत, आपले नायर साहेब आहेत, यांनी सगळं आणि भूमिका आपल्या मॅडम आहेत हिरोनी या चांगलं काम केलेलं आहे. आता बघितलेलं आहे मी आणि माझ्याकडून माझ्या कुटुंबातर्फे माझ्या वाडातर्फे यांना शुभेच्छा देतो. असंच आपला पिक्चर चालून देत आणि भरभट येऊन देत. आपल्याला शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू. दादा, आज आपल्या हस्ते सावित्री कलियुगाची या चित्रपटाचं एक ट्रेलर आपल्या नुसते प्रकाशित झालेलं आहे. आपण म्हणतो की सावित्री कलियुगाची, परंतु आज 21व्या शतकामध्ये